खासदार संजय राऊत बोलतायत, थेट जाऊयात. खुर्ची घे तुला अजून घ्या ना खुर्च्या या बसा बसा स्वागत थांबा थांबा नंतर नाही आपल्या महिला काय जळगावला एवढे पत्रकार फोन सायलेंट करा सगळ्यांचे फोन. काय करताय खुर्ची करताय जळगावातील सर्व पत्रकार बंधूंना जय महाराष्ट्र. आज सकाळी 10ची प्रेस कॉन्फरन्स झाली. लोक सकाळी 10 वाजता वाट पाहत होते. आपण इतक्या मोठ्या संख्येने जमलेले आहात. कालपासून जळगावात आम्ही आहोत म्हणण्यापेक्षा जळगावात घुसलो. घुसू देण्यासंदर्भात आव्हान दिलं होतं. पण जळगावात आम्ही आलो कारण जळगाव आमचा आहे, शिवसेनेचा आहे. उद्या दुपारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं जळगावला आगमन होईल. तिथून ते पाचोऱ्याला सभेसाठी जातील. आमचे माजी आमदार आरुदादा पाटील यांच्या पुतळ्याचं अनावरण आहे. इतर काही कार्यक्रम आहेत. त्यानंतर संध्याकाळी पाचोऱ्यात जाहीर सभा आहे. असा एकंदरीत हा कार्यक्रम आहे. प्रदीर्घ काळानंतर इथे सभा होते पाचोऱ्यात. पण संपूर्ण जळगाव पासून पाचोऱ्यापर्यंत आणि आजूबाजूला या सभेसाठी मोठ्या प्रमाणात तयारी सुरू आहे. संपर्क प्रमुख संजय सावंत त्यांचे सगळे इकडले सहकारी जिल्हा प्रमुख. उद्याची सभा प्रचंड शिवसेनेला ज्या सभा सध्या सुरू आहेत शिवसेनेच्या महाराष्ट्रात त्याच तोडीची होईल. बाकी विषय खूप आहेत. मला असं वाटतं ते माननीय उद्धव साहेबांनाच उद्या व्यासपीठावरून त्यांनी बोलणं अधिक सांगितलं ठरेल. माझ्याशी आपल्याला काही जर संवाद साधायचा असेल तर मी आता थोडा वेळ आहे इथे. अजित पवारांची काल आपण मुलाखत ऐकली असेल. नाही, मी ऐकली नाही. काय आहे त्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की मुख्यमंत्री व्हायला आवडेल. मग का 24 साठी का याही वेळेस आवडेल. नाही, असं आहे की मुख्यमंत्री व्हायला कोणाला आवडणार नाही. आणि अजितदादा पवारांमध्ये क्षमता आहे मुख्यमंत्री होण्याची. अनेक वर्ष राजकारणामध्ये आहे, अनेक वर्ष मंत्री आहे, सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री होण्याचा विक्रम त्यांनी केलेला आहे. त्याच्यामुळे प्रत्येकाला वाटतं की आता आपण मुख्यमंत्री व्हायला हवं. अनेक जण लायकी नसताना मुख्यमंत्री होतात. काय म्हणतात त्याला, जुगाड करून, तोडफोड करून होत असतात. एखाद्याच्या भाग्यात लिहिला असेल तर ते होऊन जातात. अजितदादांची इच्छा आहे काय त्यांनी प्रथम व्यक्त केलेली नाही. त्याच्यामुळे माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत. साहेब, आता उद्धव साहेबांच्या सभेपूर्वी जातात शिंदेगड जळगावात आक्रमक झाल्याचं कोणी म्हटलं? काल तुमच्या आगमनावेळी देखील शिंदेगडाचे काही कार्यकर्ते बापरे, काय होते का हो? आम्ही त्याला हे सगळे कार्यकर्ते शोधत होते, कोण घुसले का उंदीर वगैरे आमच्या ह्याच्यामध्ये. आम्ही शोधत होतो. काल त्या रेल्वेच्या
प्लॅटफॉर्मवरती एवढी तुफान गर्दी शिवसैनिकांची उसळली होती. कोणी धाडस केलं असतंच असं मला वाटत नाही. शेवटी शिवसेना ही मूळ शिवसेना आहे. तुम्ही किती चोऱ्या माऱ्या केल्या, लफंगेगिरी केली, निवडणूक आयोगानं बोगस डॉक्युमेंट्स करून जसं आपल्या काही भागामध्ये खोटी कागदपत्र करून जमिनी बळकावल्या जातात, घरं बळकावली जातात, तशी खोटी डॉक्युमेंट्स, खोटी कागदपत्र तयार करून जरी शिवसेनाने धनुष्यबाण तुमच्या हातात दिला असला तरी तसं नाहीये ते. जळगावातली शिवसेना ही मूळ शिवसेना, शिवसैनिक, पदाधिकारी हे सगळे इथे आहेत पहा, सगळे आहे. मूळ शिवसेना हा माननीय उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहे. आमदार गेले असतील, आमदार म्हणजे शिवसेना नाही, खासदार म्हणजे शिवसेना नाही. आणि त्यात आमदार आणि खासदारांच्या संख्येवर जर शिवसेना कोणाची हे जर निवडणूक आयोगाने ठरवलं असेल तर मग 2024ला जेव्हा यांचा पराभव होईल तेव्हा परत ती शिवसेना आम्हाला देणार का? जळगावातली शिवसेना जागेवरच आहे. हे तुम्हाला कोणत्या क्षणी निवडणूक घ्या, विधानसभा, लोकसभेची, तेव्हा ते सिद्ध केलं जाईल. गुलाबराव काल असा आरोप केलेला आहे की संजय राऊत घाबरून एनएसला गेलेले आहेत. कुठे? म्हणजे केपी पॅरेडाईजला हॉटेलला थांबणार होते मुक्कामी, पण आम्हाला घाबरून त्यांनी जागा बदलवली. मी कधीच राहत नाही त्या हॉटेलमध्ये. मी आता राहून दाखवतो ना. कधी सांगा, हेच ना हॉटेल ते. मी आतापर्यंत जर इथे कधी राहिलो असेल त्याने दाखवावं. मी जेव्हा इथे आलो तेव्हा आता जिथे आहे जैन हिंद तिथेच राहतो. त्यांनाही माहिती आहे. आणि जर त्यांना वाटत असेल की मी ते राहायला हवंय तर ते घुसतील. तिथे राहतो आज. पण आता असं म्हटलं की अजित पवारांमध्ये क्षमता आहे मुख्यमंत्री होण्याची, मात्र प्रश्न असा आहे की कुणाच्या पाठिंब्यावर, आपल्या पाठिंब्यावर की भाजपाच्या पाठिंब्यावर? प्रश्न असा आहे की मी त्यांचं एक वक्तव्य ऐकलंय की ते राष्ट्रवादीतच राहणार आहे आणि ते राष्ट्रवादीचेच आहेत. त्याच्यामुळे हा प्रश्न येतो कुठे? आता मी असं उत्तर देणं म्हणजे कोणाची वकिली करतो असं नाही. मी महाविकास आघाडीची वकिली करतो. सर, लेकिन उन्होंने अजित मोदी जी की तारीफ भी की है और ये भी कहा है कि जो जनसंख्या ये है उसका भी समर्थन किया है. किसका? जनसंख्या जो होती क्या है, है? जनसंख्या जो करने वाले हैं, क्या करने वाले? भाजपा वाले क्या करने वाले? जाति गणना की. वो तो ठीक है ना. उसमें मोदी जी की तारीफ करने के बाद क्या हम भी करेंगे जब अच्छा काम करेंगे तो. अभी कल पुंछ में 5 जवानों की हत्या हो गई तो हम तारीफ करेंगे. और जितेंद्र आव्हाड ने कल ये कहा है. अरे छोड़ो, ये छोटी मोठी बातें मत करो. विरोधक म्हणतात की गुलाबराव पाटलांनी म्हटलेलं आहे की पक्षातनं आम्हाला हाकललं शिवसेनेतनं आणि त्याचे जबाबदार तुम्ही आहात. एक लक्षात घ्या की इथे मी जळगावला जी सभा होते ही अशा किरकोळ प्रश्नांना उत्तरं देण्यासाठी सभा होत नाही. पण त्याच्या- आणि जे पळपुटेच आहेत त्यांना वर्षानुवर्ष शिवसेनेने सर्व काही दिलं. शिवसेनेनं सामान्यातल्या सामान्य माणसाला दिलं. मंत्री केलं, खासदार केलं, आमदार केलं, तर आम्ही कोण होतो? शिवसेना या 4 अक्षरांची ताकद आहे आणि ती ताकद अद्याप कायम आहे. आम्ही का गेलो याचं उत्तर त्यांनी द्यावं, पण ते उत्तर आता जनता त्यांना मतपेटीतून देईल. मग आम्ही का नाही गेलो? आम्हाला जेलमध्ये टाकलं, आमच्यावरती, आमच्या कुटुंबावरती प्रचंड अत्याचार आणि छळ केला. आम्ही का नाही पळालो? छातीमध्ये हिंमत लागते. नुसतं दाढी-मिशी असून चालत नाही, त्याला मर्दानगी म्हणत नाही. चांगल्या मिशा अतिक अहमदलाही होत्या, बरं का? हा. सर, तुमचे विरोधक म्हणतात की महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदावरून फूट पडते. एकीकडे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत आणि आता अजित पवारांचं नाव मुख्यमंत्री पदावरती. अजिबात फूट वगैरे नाही. महाविकास आघाडी भक्कम आणि मजबूत आहे. मुळात आता मुख्यमंत्री पदाचा विषय येतोय कुठे? आता आम्ही विरोधी पक्षामध्ये 2024 साली आम्ही परत सत्तेवर येऊ.
त्यानंतर पाहू. मग त्यावेळेस महाविकास मुख्यमंत्री पदावरूनच वाद निर्माण होतो. याचं कारण असं आहे, वज्रमूठच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंना प्रमोट केलं गेलं, त्यांना सर्व सन्मान दिला गेला आणि या सगळ्यामुळे पुन्हा एकदा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील अशी अत्यंत महाविकास आघाडी- चुकीचा प्रश्न आहे तुमचा. वज्रमूठ सभा ही एका पक्षाची नाहीये. वज्रमूठ सभा ही 3 पक्ष एकत्र घेऊन करतायत. 3 पक्षांचा निर्णय असतो. सभा कुठे घ्यायची, सभेत कोणी बोलायचं, कधी बोलायचं, काय करायचं, त्याच्यामुळे तिथे कोणते वाद नाहीये. पण साहेब सिंहासन फक्त उद्धव साहेबांकडे असतं ते सवाल हा? एक स्पेशल ट्रीटमेंट जी असते ती फक्त उद्धव हो, ते साहेबांकडे कारण ते ठाकरे आहेत आणि ते शिवसेनेचे प्रमुख आहेत. साहेब, आपल्या की रोजच्या- पवार साहेब यांना अदानी भेटले, बरं मग त्यांच्यात काय चर्चा झाल्यानंतर ते पवार साहेबांनी तुमच्याशी चर्चा केली किंवा तुम्हाला तो तपशील जो आहे तो सांगितला, तो जिंपर्यंत पोहोचवून म्हणून सांगितलं, असं काही घडलेलं आहे. बघा, पवार साहेबांनी जर माझ्याशी काही चर्चा केली असेल तर मी तुम्हाला कशाला सांगू. ठीक आहे ना. राहुल साहेब, आपल्या रोजच्या पत्रकार परिषदेवरती अनेक नेत्यांना आक्षेप आहे, अनेकांना आक्षेप आहे. संदीप देशपांडे, मनसेने त्यांनी तर आपल्या जिभेवर नसबंदी करावी असं काल पण स्टेटमेंट. ठीक आहे, करा ना. तुमची झालेली आहे ना राजकीय नसबंदी. तुमची झालेली आहे ना. राहुल साहेब, मी तुम्हाला आमंत्रित केलंय का? लोक प्रेमाने येतात. मी रोज कोणाला आमंत्रण देत नाही. पण आमच्या पत्रकार परिषदेची भीती आणि पोटशूळ आहे. आम्ही जे बोलतोय सत्य, परखड, बरं का, प्रखर, ते ऐकण्याची आणि सहन करण्याची तुमची हिंमत नाही. तुमचे नेते जे आहेत हे भाजपचे पोपट म्हणून काम करत आहेत. पाळलेले पिंजऱ्यातले पोपट आहेत सगळे. आमच्यासारखे जंगलात उघडपणे फिरणारे वाघाचे अवलाद नाही आहेत कोणी. आम्ही आहोत. आम्ही बोलणार, आम्ही गर्जना करणार, आम्ही संघर्ष करणार. तुमच्यात हिंमत आहे का लढण्याची? तुम्ही मांडली का? सगळे गुलाम आहात सगळे तुम्ही. साहेब, गुलाबराव पाटील म्हणतात की वडापाव खाऊन आम्ही तुम्हाला मतदान केलं आणि तेच आता आमच्यावर खाद्य. कोण? विसरून जावं त्या गुलाबराव. एक सिनेमा आला होता गुलाबो गँग, पाहिला का? हे गँग आहेत. सर, आरोप खासदार अनिल बोंडे म्हणतायत की महाविकास आघाडीत फूट पडण्यात संजय राऊतच जबाबदार राहतील. फूट पडली आहे का? मजबूत आहे. मी जे सांगतोय तुम्हाला की हे सातत्यानं यांची पोटदुखी आहे. की संजय राऊत बोलतात, संजय राऊतांच्या माध्यमातून महाविकास आघाडीला प्रसिद्धी मिळते, संजय राऊतांच्या माध्यमातून शिवसेनेचा विचार येतोय, संजय राऊतांच्या माध्यमातून पक्षाचं काम चालू आहे, महाविकास आघाडीचं काम चालू आहे. ही एक पोटदुखी आहे आणि अनिल बोंडे यांना उत्तर देण्याचे अद्याप ते मोठे झाले नाहीत. राऊतसाहेब, संजय शिरसाळे असं म्हणतात की महाविकास आघाडीच्या सभेमध्ये अजितदादांना खुर्ची नसेल म्हणा. अजितदादांना खुर्ची नसेल असं कोण म्हणतंय? संजय शिरसाळे. मग त्याला अजित पवार उत्तर देतील ना. राऊत ते साहेब, अजित पवारांचे वकील आहेत का? एक प्रश्न आहे. जे आरोग्याचा तुम्ही पुतळ्याच्या अनावरणाला येताय त्यावेळेस 2 वर्ष आधी तुम्ही उत्तर महाराष्ट्राचे नेते होते. त्यावेळेस आरोग्यात्यांना कोणी बघायलाही आलं नाही, तुम्ही आले नाहीत आणि आज कोणी सांगितलं तुम्हाला? असे तुमच्याकडे अत्यंत चुकीची माहिती आहे. माझ्या बाजूला संजय सावंत बसलेले आहेत. ते कामगार सेनेचे चिटणीस आहेत आणि मुंबई हॉस्पिटल ते पाहतात. त्यांच्याकडे युनिट आहे. मी किती वेळा आलो होतो हे सांगते. आमदार त्यावेळेला किशोरप्पा पाटलांना तिथे किती वेळा भेटलोय मी हे ते सांगतील. अगदी शेवटच्या 48 तास आधी सुद्धा ते जेव्हा कोमात गेले तेव्हाही मी त्यांच्या रूम मध्ये होतो. साहेब, त्यांचं म्हणणं आहे की मातूस येऊन साधा फोनही नाही आला. कोणी सांगितलं तुम्हाला? उद्धव ठाकरे रोज संपर्कात होते डॉक्टरांच्या. आमदार किशोर पाटलांनी जर ABP माझा बाईट दिलेला आहे तशा अहो, प्रकारे. खोटारडे लोक आहेत ज्यांनी आपल्या आईसारख्या शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला. असा आरोप गुलाबराव त्यांच्यावर तुम्ही काय विश्वास ठेवताय? हे सडलेल्या जिभ्यांचे लोक आहेत. हे काय आहे? कचरा डोक्या आहे त्यांच्या. हे खोटाडे लोक आहेत. राऊत साहेब, राहुल सर, आमदार किशोर पाटलांनीच ABP माझाला बाईट दिला अहो, त्याने कोणालाही बाईट देऊया. हो, पाहायला आलेले अहो, टाईट लोक बाईट देतात त्याच्यावर तुम्ही काय ऐकताय? त्यांनी एक आरोपही केला. 2 वर्ष तारीख दिली आणि आताच कसं काय तारीख देण्यात आली अनावरणात? अहो, तुम्ही हे किरकोळ प्रश्न विचारले. तुम्ही स्वतःला पत्रकार कसं काय मानून घेता? आता का तारीख दिली, नंतर का तारीख दिली, हे काय प्रश्न आहेत का पत्रकार परिषदेचे? किती दर्जा खालावताय? अहो, तारीख दिली 2 वर्ष, कोविड होता, कार्यक्रम होत नव्हते, वैशालीताई सतत संपर्कात होत्या.
तारीख दिली नाही हे काय प्रश्न झाले का? झाले ना, आम्ही बघू ना, उद्धवजी येत आहेत ना, वैशालीताईने बोलवलंय ना, आमंत्रण स्वीकारलेलं आहे. पण ते पाचोऱ्यात येत आहेत, ते सभा घेत आहेत, या भीतीपोटी ही गरळ ओकली जाते. राऊत साहेब चंद्रशेखर बावनकुळे म्हणतायत की भाजपच्या 200हून अहो, जळगावविषयी काहीतरी विचारा ना. हे चंद्रशेखर बावनकुळे कुठे, ते काय बोलतायत? प्रश्न होता 7 ते 8 महिन्यांपूर्वी शिवसेनेमध्ये जे बंड झालं की पक्षात ऐकून घेतलं जात नव्हतं पक्षप्रमुखांकडून. आता सेम परिस्थिती जळगावच्या कार्यकारिणीविषयी काही पदाधिकाऱ्यांची तक्रार आहे. विलास पारकर जे आता नुकतेच ज्यांनी बाजूला पाय घेतलेला आहे, त्यांनी संजय सावंतांवर मोठे आरोप केले की बुवा ते बघा, येत नव्हते. आरोप हे आरोप. तरी ते मोठे असतील किंवा छोटे असतील, त्यांना दूर केलेलं आहे आणि त्या जिल्ह्याची जबाबदारी संजय सावंत यांना शिवसेना पक्षप्रमुखांनी दिलेली आहे, एवढंच मला माहिती आहे. तुमच्या कार्यकारिणीतील काही कार्यकर्त्यांची अशी भावना आहे की काही कोणाची भावना नाही. लोक मला भेटतात, लोक मातोश्रीवरती येतात, लोक शिवसेना भवनात येतात. जर काही महत्वाचा प्रश्न असेल तर सांगा, नाहीतर चला, जय महाराष्ट्र. मी परत सांगतो, उद्या माननीय उद्धव ठाकरे यांची सभा आहे पाचोऱ्यात. मालेगावला याची सभा झाली उत्तर महाराष्ट्रातली, त्यानंतर दुसरी सभा पाचोऱ्यातली होते. आणि त्या सभेचं महत्व आमच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं आहे. आरोतातांच्या पुतळ्याचं अनावरण हा एक महत्वाचा विषय आहेच, पण जळगाव, पाचोरा, रावेर या सगळ्या भागातून असंख्य शिवसैनिक आणि शेतकरी बांधव उद्याच्या सभेसाठी येत आहेत आणि त्याची तयारी करण्यासाठी आम्ही सगळे इथे आलेलो आहोत.